आभास हा काय माहिती काय काय माहित आहे काय काय हा तुम्हाला दोघांना कामधंदे नाहीत का रे नुसतं घरात इकडे तिकडे फिरत बसता ते ए जा बरीच कामं पडलेत घरातली जा 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 ती कर जा काम तर काय हो रोजची होतच असतात पण केस मात्र कोर्टात एकदाच जाते ती सुद्धा तुम्ही हरला विश्वमोहन सुटलाय ताई निर्दोष आम्हाला कोर्टात घेऊन न जाणं खूप महागात पडलं ना तुला अजय असं काय बोलतोस तू तुला माहित नाही का मायात केवढ्या खमक्या आहेत ते कधीतरी एखाद्या बरोबर होत असं हो की नाही मायात आणि आता हे सगळं आम्ही आर्याला सांगणार आहोत नाही नाही तुम्ही असं करणार नाही मी ना तुमच्या पाया पडते तुम्ही जे म्हणाल ते सगळं मी ऐकेन मी ते केलेलं नाहीये तुम्हीच केलंय ते सगळं धनंजय भोसलेने तशी साक्ष दिलीये माझ्या भावाला फसवण्यासाठी तुम्ही त्याची साथ दिलीत ना आता तुम्हाला फासावर चढवल्याशिवाय मी शांत बसणार नाही कशाला बोलवलं काय मदत हवी अरे यार एक प्रॉब्लेम झालाय काय झालं आर्याने काल स्वतःचा हात भाजून घ्यायचा प्रयत्न केला फार गिल्टी वाटतंय तिला आजी काय नाही सख्या भावाविरुद्ध अशी कंप्लेंट केली आहे म्हटल्यावरती तिला वाईट वाटणारच खूप मोठी चूक केली आहे तिने सरळ जाऊन त्याची क्षमा मागा नाही तिच्यात त्याच्या समोर जाण्याचं धाडसच नाही मग त्याला तुझ्या समोर घेऊन जा चंद्रू या सगळ्या प्रकरणात विश्वदादा फार हर्ट झालाय मला नाही वाटत तो तिच्या समोर येईल मग आपण काय करायचं हे बघ या भावा बहिणींच्या प्रॉब्लेम मध्ये ना आपली गुची व्हायला लागली कशाला आलीस इकडे सगळ्या प्लॅनची माती केलीस तू आता कशाला आलीस मोठे मोठे चोर डाकू बघितले मी पण तुझ्यासारखी गद्दार आणि धोकेबाज बाई नाही बघितली कुठे अहो साहेब माझं ऐकून तरी घ्या काय ऐकून घ्या हा तू त्या विश्वाला सांगितलंस ना तू घेऊन आलीस देवळात त्याला हरामखोर आला नसताना तर आर्या बरोबर माझं लग्न झालं असतं कोणाशी पंगा घेतलाय माहितीये का तुम्ही बाहेर होते बघतो तुमच्याकडे विश्वमोहनला मी आणलं अहो नाही हो उलट ती अर्चना आणि अर्चनाची आईच मला तिथे जबरदस्तीने घेऊन आल्या मी नाही आणलं त्यांना तिथे तो विश्वा आणि त्याची बहीण आर्या दोघे कधीही एकत्र होतील आणि मग तुझा बेंड बाजा वाजवतील आता जर का आपण एकमेकाला मदत केली तरच आपण ह्यातून सुटू शकतो बघ विचार कर मला मदत करायची की नाही ठीक आहे पण एवढे सगळे पैसे जमवायला मला किमान 1 दिवसाची तरी मुदत लागेल ठीक आहे झाली की ये लगेच इकडे येते मी मायाताई पोलीस स्टेशन मध्ये काय येऊन गेले काहीतरी गडबड नक्की आहे शोधायलाच पाहिजे दादावर अर्जुनच्या खुनाचा आरोप करून मी खूप मोठी चूक केली मला कळलं कसं नाही या सगळ्या मागे धनंजयचा डाव आहे इतकी कशी आंधळी झाली होते मी आता जोपर्यंत दादा मला माफ करत नाही तोपर्यंत मला चैन पडणार नाही काय करू मी काय करू आभा